गेलो होतो सोलो ट्रिपची फार आवड आहे मला. सोलो ट्रिपला गेलो होतो तेव्हा असं बीचवरती फिरत होतो, कोकणातली ट्रिप, निळाशार समुद्र, मग एन्जॉय चालला होता. आणि सकाळी सकाळी सगळे मासेमार लोक मासे घेऊन येत असतात, असे घेऊन येताना मला जरा दिसले ते. आणि मग मी आपला क्युरिओसिटी म्हणून तिथं फिरत होतो, तर एक पक्षी झाडाच्या दिशेनं उडतोय खालती पडतो, उडतोय खालती पडतो. 3 मिनिटं जवळपास मी ऑब्झर्व केलं. म्हटलं ह्याचं असं काय चाललंय नक्की, नक्की उडतोय उतरतोय खालती, उडतोय खालती उतरतोय, समजायला वाव नव्हता. तिथल्या एका मासेमाराला मी विचारलं की काय हो त्याचं काय झालंय असं. तो म्हणला बघूया आपण. आणि ते एक मासे पकडायची जाळी असते, त्यांनी त्याला पकडलं आणि त्याला खालती घेतला, तर त्याच्या घशामध्ये काहीतरी जाड लागलं. म्हणजे हे काहीतरी वेगळंच दिसतंय. जशा घशावरनं असा हात फिरवून 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 जेव्हा त्यानं उलटी केली, तेव्हा लक्षात आलं की त्याच्या घशामध्ये एक टोपण अडकलं होतं, बाटलीचं टोपण. आणि हे बाटलीचं टोपण त्याच्या घशामध्ये अडकलं, त्याच्यामुळे त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम येत होता, सगळ्या नसा दाबल्या जात होत्या आणि तो काही गेल्या उडू शकत नव्हता. त्यानंतर त्याचं बाटलीचं झाकण काढल्यानंतर त्यानं जी भरारी घेतली, मग त्यानं इकडे तिकडे बघितलं. हा प्रॉब्लेम मला त्यावेळेस लक्षात आला की प्लास्टिकचा आपल्याला नाही, पण आपल्याला फायदाच फायदा आहे. प्लास्टिकचा आपल्याला फायदाच फायदा आहे, पण यांना मात्र कायमच तोटा आहे आणि तोटाच. म्हणून त्या दिवशी मी ठरवलं की आपण ऋषिकेशला म्हणायचं की ऋषिकेश गो अहेड. बेसिकली या सगळ्याचं स्टार्ट होती ती नरेंद्र मोदींनी ज्यावेळी 2014 साली स्वच्छ भारत अभियान चालू केलं. सो तेव्हा असं काहीतरी वाटतं आपण काहीतरी वेस्ट मॅनेजमेंटमध्ये करायला पाहिजे, पण काय करायचं हे कळत नव्हतं आणि एज्युकेशन चालू होतं. सो नंतर 2016 साली मी पहिल्यांदा ओल्या कचऱ्यापासून खत केलं आणि नंतर मग ओल्या कचऱ्याबरोबर सुक्या कचऱ्याचं काय होतं हे कसं क्युरिओसिटीने ओल्या कचऱ्याचं खत झालं. एक क्युरिओसिटीने हा प्रश्न मिटला. पण मग प्लास्टिकचं काय, मग प्लास्टिकचे असेच कॉन्टॅक्ट वाढत गेले, विचारलं काय होतं, मग ते मी साठवायला लागलो प्लास्टिक. आणि ते साठवताना असं एक 10-15 फॅमिलींना बरोबर घेऊन मी जे गच्चीवर आपण स्पेस असते तिथं स्टोअर केलं. आणि मग ते त्याचं पुढं काय, तर पुढं त्याचं रिसायकलिंग हे पुण्याला होणार होतं. सो ते मी रिलेटिव्ह पुण्यावरनं सातारला आले की त्यांच्या 4 व्हीलरमधनं मी ते रिसायकलिंगला पाठवायचो, म्हणजे त्यांच्या डिकीमधनं 1-2 पोती पाठवायचो, मग ते तिकडे हे करायचं. किंवा मग मी घरच्यांबरोबर जाणार असून 4 व्हीलरवर तर त्यावेळी 2 पोती, असं माझी ही जर्नी चालू होती. मला तो दिवस आठवतोय, 12 डिसेंबर 2018ला बोधनकर सर म्हणजे सागर मित्रचे फाउंडर मेंबर, ज्यांनी सागर मित्र अभियान चालू केलं, त्यांना साताऱ्यामध्ये वसुंधरा मित्र पुरस्कार, किर्लोस्करांचा जो वसुंधरा मित्र पुरस्कार असतो तो त्यांना साताऱ्यात मिळालेला वसुंधरा महोत्सवमध्ये. सो त्यावेळी त्यांची आणि माझी ओळख झाली आणि त्याच्यामुळं सागर मित्र आणि मी कनेक्ट झालो. तो दिवस असा आयुष्यातला बेभान झालेला दिवस, आता करायचंच. आणि आज आपले जे 500-550-600च्या वरती घरं झालेली आहेत साताऱ्यामध्ये, आपण मोठ्या प्रमाणावरती कलेक्शन चालू केलंय आणि 1-1.5 वर्ष आता जवळपास 1.5 वर्ष सलग काम चालू आहे. कोरोनाचे 2 महिने सोडले तर बाकीचे सगळे महिने आम्ही कंटिन्यू कलेक्शन करतो आणि कलेक्शन करून ते रिसायकलिंगला पाठवतो. हे आपलं एक छोटीशी लिंक आपण जोडलेली आहे, तो एक धागा बांधण्याचं काम केलंय की म्हणजे प्लॅस्टिक टू रिसायकलर आणि ते योग्य प्रमाणात होणं हे आपण करायचा प्रयत्न केलाय. जानेवारीमध्ये पहिल्यांदा जेव्हा शाळांमधनं लेक्चर्स चालू झाले त्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये जो प्रतिसाद आहे तो समजला की आता त्यांना लक्षात येत होतं की आता प्लॅस्टिक बद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे. स्टुडंट्सला समजत होतं पण योग्य मार्गच मिळत नव्हता आणि शिक्षक त्यांना सांगतात पण कसं आहे, प्लॅस्टिकचा शेवट कुठं होतो हे कोणालाच माहित नव्हतं. आपण एखादी गोळी चॉकलेट खातो, खाऊन झाल्यानंतर हे असं फेकून देतो रस्त्यावरती फेकल्यानंतर ते पहिल्यांदा गटारात जातं, गटारातून ते ओढ्यात जातं,
ओढ्यातून ते नदीत जातं आणि नदी शेवटी समुद्राला मिळते, म्हणून सागर मित्र. शेवट कुठं जाणार आहे तर समुद्राला, आणि समुद्रातले मासे मरतात. आता काही लोकांना प्रश्न पडेल की सातारपासून समुद्र कुठे आहे? नाहीच आहे, सातारपासून लांब आहे तसा. पण नाही मित्रांनो, हा प्रवास आहे ना, हा प्रवास त्याच्यामध्ये आहे. म्हणून आपल्याला प्लास्टिकला खाली टाकायचं नाही. कारण उताराच्या दिशेनं उताराचा नियम आहे आपल्याकडे, ते उतारानं तो जाणार. आणि हा उतार कशामुळे झाला तर सह्याद्रीमुळे. सह्याद्री नावाचा जो आपल्याकडे डोंगर आहे, जी पर्वत रांग आहे, त्या रांगेमुळं हा सगळा उतार झाला. आणि या उतारातनं प्लास्टिक वाहत वाहत जाऊन समुद्राला गेलं. जे 5 महासागर आहेत, त्या 5 महासागरांमध्ये आपण 5 वेगवेगळ्या कचरा कुंड्या तयार केल्या. आणि ही रियालिटी आहे की ह्या कचरा कुंड्या इतक्या छोट्या छोट्या नाही आहेत, फार 10-10 फूट उंचीचे आहेत. एवढ्या उंचच्या उंच कचरा कुंड्यांना आपण आपलं लक्षच नाही त्याच्याकडे. आणि ते कलेक्ट करणं, ते परत आणणं हे खूप अवघड आहे. आणि दिवसेंदिवस ते आपण पाठवतच चाललोय. त्याची भारताला लागून असलेला हिंदी महासमुद्र किंवा आपला अरबी महासमुद्रामध्ये, अरबी महासागरामध्ये जो झालेला कचऱ्याचा ढीग आहे तो आपल्या महाराष्ट्रा एवढा आहे. हे आपल्याला जाणवतच नाही, बघतच नाही, कारण आपण समुद्रात गेलोय कुठं. स्टुडंट लोक पण गेलेले नसतात, त्यांना पण माहित नसतं. पण आता कळलं पाहिजे की हे प्लॅस्टिक तिथं जाऊन काय होतं. प्रत्येक माणसाला तुम्ही टाकू नका असं म्हणू शकत नाही, पण सवय तरी लावू शकतो ना आपण. ती सवय लावायचं काम आपण चालू केलं. मग शाळांमध्ये जाऊन कलेक्शन करायला आम्ही सुरुवात केल्यानंतर आम्हाला कर्तव्य सोशल ग्रुपने हेल्प केली कलेक्शनसाठी. तर आम्ही 10 शाळांमधनं कलेक्शन चालू केलं. बघता बघता ह्या 10 शाळांमधनं एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळायला लागला की त्याच्यासाठी एक वेगळी गाडी लावायला लागली. एवढं कलेक्शन व्हायला लागलं. आणि आज मला प्राऊडली सांगावं असं वाटतं की मला जेव्हा आता लॉकडाऊन नंतर जेव्हा शाळा बंद आहे, त्यावेळेस रस्त्यावरनं फिरत असताना एखादा मुलगा येऊन भेटतो आणि तो म्हणतो की दादा आम्ही प्लॅस्टिक साठवलंय बरं का. आणि 6 महिन्याचं दादा मी प्लॅस्टिक साठवलंय हे सांगताना जो त्याला आनंद होतो, 6 महिन्यात त्यानं लाखो प्राण्यांचे जीव वाचवले हे सांगताना त्याला जो आनंद होतो, त्याच्यासाठी काढलेला हा होतो. त्याच्यासाठी आपण हे केलं. फक्त प्राणी आणि यांच्यासाठी नाही, की त्यांना जगवण्यासाठी नाही, फक्त तेवढ्यासाठी नाही, पण आपल्याला मानसिक समाधान पण याच्यातून मिळते. एका कासवाची गोष्ट सांगायची. ते एक 10 दिवसाचा असेल, 10-12 दिवसाचा. त्यावेळेस तो एका आपली बाटलीचं झाकण असतं ना, त्या झाकणाच्या अलीकडे ही रिंग असते. ह्या रिंग मध्ये, मोठ्या बाटलीच्या रिंग मध्ये ते अडकलं. तर त्याच्या बाजूनं, कवचाच्या बाजूनं ते अडकलं होतं. आणि दिवसेंदिवस कासव ते अडकून गेलं होतं आणि ते फिरत होतं. त्याच्या लक्षातच नाही आलं. आणि त्याला काढायला ऑप्शन नाही ना. त्याच्यानंतर ते मोठं झालं. त्यानंतर ते एवढं मोठं झालं की ते कवच तसंच राहिलं त्या साईज मधलं. प्लास्टिकचं झाकण पण तसंच राहिलं आणि कासव मोठं झालं. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण म्हणायचो की ढाल म्हणून कासवाचं शिल्ड वापरायचे, कासवाचं कवच वापरायचं. आणि आता प्लास्टिकनं पण त्याला लमवलं त्या ढालेला. मग मला सांगा की का आपण प्लास्टिकला एवढं हे करतो? जितका फायदा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त तोटा आहे. आपल्याला आमचं प्लास्टिकला विरोध नाही, पण प्लास्टिक टाकणारा विरोध आहे. त्याचं जे फेकलं जातं त्याच्यामुळे जो प्राण्यांचा प्रॉब्लेम येतो त्याला विरोध आहे. गायीच्या पोटामध्ये 90 किलो प्लास्टिक साठतं. हा तो खूपच मोठा प्रॉब्लेम. आणि पोटातलं प्लास्टिक काढणं पण सोपं नाहीये, कारण ते अख्खं ऑपरेशन करावं लागतं. आणि गाईला समजत नाही हो की आपण काय खातोय.
आपण अन्नपदार्थ त्याच्यामध्ये घालून देतो, गाय ते अन्नपदार्थ म्हणून ते प्लास्टिकची पिशवी खाऊन टाकते. हाच प्रॉब्लेम. आणि माशांच्या पोटात सापडणारं प्लास्टिक, त्याच्यात तर आज 1/3 मासे हे प्लास्टिकमुळे मरण पावलेले आहेत ऑलरेडी. कारण ते डायजेस्ट होणार नाही प्लास्टिक पोटामध्ये, मग ते मरणार. आणि आपण देखील हे मासे खातो आणि ह्या मासे खाल्ल्यानंतर आपल्या पोटात देखील मायक्रो प्लास्टिकचे मायक्रॉन्स छोट्या छोट्या प्रमाणात जातातच येतो. मग ते मासे तरी वाचवण्यासाठी म्हणा किंवा स्वतःला वाचवण्यासाठी म्हणा, तरी प्लास्टिक टाकू नका. हा प्रॉब्लेम. कचरा डेपो आणि प्रशासनाची जबाबदारी कचरा उचलण्याची नाही. माझा कचरा माझी जबाबदारी, ही कन्सेप्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. का मागं लागायला लागतं की ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा टाका? का मागं लावावं लागतं? सोपं नाहीये ते इतकं. हरकत काय ते करायला? कारण ही पुढची पिढी याच्यामुळे किती धोक्यात येणार आहे बघा. ह्या प्लॅस्टिकच्या बॉटलमुळं जर एवढे प्रॉब्लेम येणार असतील, तर ही प्लॅस्टिकची बॉटल आपली रिसायकलिंगच्या एका पिशवीमध्ये ठेवली, ती बांधून आपली महिन्याच्या एक दिवशी सागर मित्रच्या हाती पुस्त केली की याची जबाबदारी सागर मित्र घेते. हरकत काय आहे? किती सोपा आहे प्रकार हा. प्लास्टिक स्वच्छ आणि कोरडं असावं, ह्याचा हा एकमेव आमचा नियम. बाकी कुठलाही नियम नाही आमचा. स्वच्छ कोरडं प्लास्टिक जे रिकामं असेल असंच, कारण नाही तर मग वजन त्याचं खूप वाढत जाईल. आणि स्वच्छ आणि कोरडं का? कारण की त्याला वास येणार नाही, तुम्हालाच त्रास होणार नाही, हे त्याच्या मागचं कारण. सो सागर मित्र अभियानाच्या ह्या प्रोजेक्टला आपण नक्की सहकार्य करा. आणि वाट बघतोय तुमच्याकडे कधी प्लास्टिक घेऊन यायची.